बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर 23 एप्रिलला मतदान तर 4 मेला बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल लागणार। बारामती राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, पण बारामती राहुरीची पोटनिवडणूक ही लादल्यास लढायला तयार। फडणवीसांचं हे वक्तव्य। बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता। बारामती आणि राहुरी संदर्भात महाराष्ट्र सुसंस्कृतपणे निर्णय घेईल, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। मात्र 5 राज्यांमध्ये घोषणा, उद्घाटनामधील हस्तक्षेप थांबवला पाहिजे, दानवेंचं स्पष्टीकरण। सांगली महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण सभापतीपदी भाजपच्या बानू जमादार यांची निवड। निवडीनंतर आमदार सुधीर गाडगे यांच्या हस्ते सत्कार, समर्थकांकडून रॅली काढत फटाक्यांची आतषबाजीही। सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींचे सदस्य अज्ञातस्थळी। भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न। सांगली जिल्हा परिषदेत 18 मार्चला अध्यक्षपदाची निवड। चंद्रपूर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत थेट सामना रंगणार। सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून वसंत देशमुख तर भाजप आणि ठाकरे सेनेकडून मनस्वी गिन्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। 8 नगरसेवकांचं संख्याबळ असल्यानं सभापती पदाचा निर्णय ईश्वरी चिठ्ठीवरून। धनगर आंदोलक दीपक बोराडे मुंबईकडे रवाना। धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उद्या आझाद मैदानावरती उपोषणाला सुरुवात। घटना दुरुस्त अधिकार मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, बोराडेंचा हा इशारा। भुसावळच्या विकासात अडथळा आणत भाजपकडून भ्रष्टाचार, राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरींचा आरोप। पालिका सभेत गोंधळ घालून दादागिरी केल्यास खपवून घेतलं जाणार नाही, संतोष चौधरी यांचा हा इशारा। महापुरुषांविरुद्ध होणाऱ्या अपमानजनक वक्तव्याविरोधात कठोर कायदा आणा, धर्मरक्षा प्रतिष्ठानची भाजप नेत्यांकडे मागणी। कोल्हापूरमध्ये निवेदन देऊन मागणीही केली। साताऱ्यातील दहिवडी विकास सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीचं मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते भूमिपूजन। इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण। मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली। चंद्रकांत पाटलांनी मोहोळ यांच्या तब्येतीची विचारपूस केली। मुरलीधर मोहोळ यांच्या पायावरती नुकतीच शस्त्रक्रिया झाली, डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्यासही सांगितलं। गॅस सिलेंडरचा 6 महिने पुरेल इतका साठा उपलब्ध, वितरक चुकीच्या पद्धतीने काम करत असल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम। हेमंत रासने यांची माहिती, नागरिकांनी घाबरू नये, हेमंत रासने यांचं हे आवाहन। छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन। राहुल गांधींनी संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा पिल्याच्या निषेधार्थ आंदोलन। राहुल गांधींच्या राजीनाम्याचीही मागणी। नागपूरमध्ये गॅस तुटवडा आणि दरवाढीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। नागपूरमधील संविधान चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। सिलेंडरला हार घालून याशिवाय चूल पेटवून आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधींच्या विरोधात कराडमध्ये आंदोलन। राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांनी संसदेच्या पायरीवरती चाय पार्टी केल्याचा आरोप। कराड ढेबेवाडी महामार्गावरती रस्ता रोको करत ठिय्या आंदोलन। परभणीमध्ये एलपीजी पुरवठ्यासाठी जिल्हास्तरीय समिती, कलेक्टर, एसपी, पुरवठा अधिकाऱ्यांसह अनेकांचा यामध्ये समावेश। गॅस पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी उपाययोजना केल्या जाणार। ठाण्याच्या मुरबाडमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। गॅस पुरवठ्यामध्ये विलंब होत असल्याच्या भीतीपोटी नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर रांगा लावल्या। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये गॅसचा तुटवडा, रुग्णांसाठी जेवण बनवणाऱ्या कॅन्टीनमध्ये गॅस पुरवठा करण्याची मागणी। घाटी रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात शिवभोजन केंद्रावर चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात। गॅस संपल्यानं 200 लोकांचा चुलीवर स्वयंपाक। गॅस नसल्यानं इतर पदार्थ बंद। पोहे आणि उपमा पदार्थांना प्राधान्य। पुण्यात निर्यात घटल्यानं अंड्याचे दर घसरले। ओमान याशिवाय इतर अरब देशांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात अंड्यांची निर्यात होते, मात्र निर्यात बंद असल्याने देशांतर्गत बाजारात अंड्याचा साठा वाढला। नाशिकच्या येवल्यामध्ये गॅस टंचाईमुळे वृद्धाश्रमात चूल पेटवण्याची वेळ। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे शिरसगाव या ठिकाणी सेंगऋषी वृद्धाश्रम या आश्रमामध्ये चुलीवर अन्न शिजवण्यास सुरुवात। शहापूरच्या मुंबई नाशिक महामार्ग लगतच्या हॉटेल व्यावसायिकांवरती हॉटेल बंद करण्याची वेळ। व्यावसायिक सिलेंडर बंद झाले, त्यामुळे कोळसा आणि लाकडाच्या भट्ट्यांवरतीही जेवण बनवण्याची वेळ आली। रायगडच्या हॉटेल्समध्ये चुलीवरती जेवण बनवण्याची वेळ। कमर्शियल गॅसचा पुरवठा पूर्णतः बंद। अनेक हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून चुलीवरती जेवण बनवण्यास सुरुवात केली। जळगावच्या कुसुंबा या ठिकाणी बाफनागो शाळेमध्ये 2000 गायींच्या शेणापासून गोबर गॅस आणि विजेची निर्मिती। गॅससह वीज निर्मितीमुळे गॅस सिलेंडर तुटवड्याचा कुठलाच परिणाम नाही। व्यावसायिक याशिवाय घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याच्या समस्येवर गोशाळेचा शाश्वत पर्याय। सांगलीमधल्या गॅसअभावी एमआयडीसीमधील कास्टिंग आणि फॅब्रिकेशन कारखान्यातील उत्पादन ठप्प। आखाती देशातील युद्धाचा परिणाम लघु उद्योगांवर, अनेकांचे रोजगार जाण्याचीही शक्यता। आखाती देशांमधील युद्धाच्या झळा बुलडाण्यापर्यंत। खामगावमधील एमआयडीसीमध्ये गॅस टंचाईमुळे बिस्किट उत्पादन ठप्प। कंपनीमधील 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर। कंपनीवर आर्थिक संकटाची टांगती तलवार। पिंपरी चिंचवडमधील हॉटेल व्यावसायिकांना आखाती युद्धाचा फटका। गॅस उपलब्ध नाही, त्यामुळे काही हॉटेल चालकांनी थेट चुलीवरती जेवण बनवणं सुरू केलं। मर्यादांमुळे स्टार आणि चायनीज पदार्थ मेन्यूमधून वगळले।
रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सी बाहेर आज पुन्हा ग्राहकांच्या रांगा. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर नोंदवण्यासाठी ग्राहकांच्या रांगा. गॅस एजन्सीच्या बाहेर जवळपास 50 ते 60 ग्राहक एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी रांगले. कुसुंबाच्या बाफना गोशाळेमध्ये 2200 गायींच्या शेणापासून दररोज 225 घनमीटर गोबर गॅसची निर्मिती. अशा गोबर गॅस प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याची मागणी. गॅसच्या तुटवड्यावर मात करत जालन्यातील पायदळ पालखी पोहोचली शेगावमध्ये. 1500 वारकरी 4 दिवसांचा 105 किलोमीटरचा प्रवास करत शेगावमध्ये. गॅस संपल्यावरती 1500 वारकऱ्यांचा लाकडी इंधनावर स्वयंपाक. साताऱ्याच्या चावळीमध्ये मुसळधार पावसासह गारांचा पाऊस. पावसामुळे काढण्यास आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकांचं नुकसान. तर प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी. जालना जिल्ह्यामध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा. रब्बी हंगामामध्ये काढणीला आलेल्या पिकांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना. जळगावमध्ये उष्णता वाढल्यानं कैरी उत्पादकांना फटका बसण्याची स्थिती. आंब्यावरती आलेला मोहोर गळून पडत असल्याचंही समोर. युद्धजन्य परिस्थितीचा श्रीगोंद्यातील द्राक्ष निर्यातीला मोठा फटका. द्राक्षांचे दर 100 रुपयांवरून थेट 55 रुपयांवरती आले. शेतकऱ्यांचे 400 कोटींचे नुकसान होण्याची भीती. सरकारनं तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळतो, त्यामुळे शेतकरी चिंतेत. सीसीआय खरेदीची मुदत आज संपणार. कापसाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे कापूस साठवणुकीवरती अधिक भर दिला जातोय. मुलखेडमध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनद्वारे फवारणीचा कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करत शेती सोपी आणि फायदेशीर करा, कृषी अधिकाऱ्यांचं हे आवाहन. उष्णता वाढल्यानं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सिद्धार्थ उद्यानातील वाघ आणि सिंहांना कूलरचा गारवा मिळाला. दिवसातून 3 वेळा थंड पाण्यानं प्राण्यांना अंघोळ. उद्यानातील कर्मचारी 37 वर्षांपासून ही सेवा बजावतायत. राज्यातील पहिल्या आणि देशातील दुसऱ्या कामाख्या देवी मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार. निफाड तालुक्यातील धारणगाव खगड या ठिकाणी मंदिर उभारलं. 21 ते 27 मार्च दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा. 111 खांबांवरती उभारलेले भव्य असे मंदिर. भिवंडीमधील मराडेपाडा या ठिकाणी अभयारण्यामध्ये आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला तीर्थक्षेत्र ब दर्जा मंजूर. शासनाच्या निर्णयामुळे पर्यटनासह व्यवसायाला मोठी चालना मिळेल. सप्तशृंगी देवी ट्रस्ट विश्वस्त निवडीला स्थगिती. उच्च न्यायालयाच्या ईमेलनंतर आता जिल्हा न्यायालयाचा हा आदेश. अपात्र उमेदवारांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत उच्च न्यायालयाकडून स्थगितीचा आदेश. अकोल्यात 2314 उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची लेखी परीक्षा. सन 2024-25 मध्ये 161 रिक्त पदांसाठी ही भरती घेण्यात आली. पुढील टप्प्यामध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. जालना जिल्ह्यातील 156 पोलीस शिपाई पदाच्या जागेसाठी आज लेखी परीक्षा पार पडणार. 156 जागेसाठी 1958 उमेदवार लेखी परीक्षा देणार. नंदुरबारमध्ये देवमोगरा माता मंदिर विकासासाठी वन कायद्याचा अडसर दूर करणार. माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांचं हे आश्वासन. आदिवासींचं श्रद्धास्थान देवमोगरा माता मंदिराचं मोठं महत्त्व. शासन आदेशानंतरही नंदुरबारमधील अनेक शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याविना. तर जिल्हा नियोजन निधी शाळेतून असूनही शाळांमध्ये कॅमेरे लावण्यात न आल्यानं संताप. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर. भारतीय समता संघटनेच्या वतीने बुलढाण्यामध्ये अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं. तर वन हक्काप्रमाणे वन जमिनी शेतकऱ्यांना देण्याची प्रमुख मागणी. शासनानं यावेळी देखील आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा. स्मार्ट मीटर विरोधात कडेगाव शहरामध्ये नागरिकांचा आक्रोश. सुस्थितीमध्ये असलेले जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवले. महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. रावेर नगरपालिकेचा करवा टाळून 121 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर. मुख्याधिकारी अविनाश गांगुडे यांनी विशेष अर्थसंकल्पीय बैठकीला प्रस्ताव सादर केला. नगराध्यक्षा संगीता भास्कर महाजन यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अर्थसंकल्पास अंतिम मंजुरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल. सकाळी 9:30 ते 4 वाजेपर्यंत भरणाऱ्या शाळा सकाळी 7 ते दुपारी 12:30 पर्यंत करण्याचा निर्णय. राज्यात मार्चच्या मध्यावरच तापमानाचा पारा 40शी करे. धरणांमधील पाण्याची वेगानं वाफ होत असल्यानं पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट. धरणांमधील पाणीसाठा 60%. पुढील 4 महिने पाणी पुरवठ्याचं आवाहन. परळी तालुक्यातील खोडवा सावरगावमधील पाझर तलावामध्ये सध्या केवळ 15% पाणीसाठा शिल्लक. शेती आणि जनावरांसाठी अवघ्या 1 महिन्यापुरतं पाणी शिल्लक. त्यामुळे पुढील काळामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवण्याची शक्यता. अमरावती जिल्ह्यातील पाणी प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट. अप्पर वर्धा धरणातील जलसाठा 57%. मेळघाटमध्ये देखील पाणी टंचाईच्या झळा. मेळघाटमधील पाणीपुरवठा योजनांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा युवक काँग्रेसचा गंभीर आरोप. कोहाना परिसरामध्ये अनेक गावांमध्ये कामं न करता बिलं काढल्याचा आरोप. कामं पूर्ण न केल्यास आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा. मोफत 5 ब्रास रेतीसाठी हिंगोली जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांकरता रेतीचं 28 घाट आरक्षण. जिल्हाधिकारी राहुल गुप्तांची माहिती. घरकुलधारकांनी एजंटला बळी न पडता शासकीय कार्यालयाकडे अर्ज करण्याचं आवाहन. गोंदियाच्या वडेगाव बंध्या या ठिकाणी जंगली हत्तींचा 4 दिवसांपासून धुमाकूळ. शेतकऱ्यांच्या भाजीपाला, पाईपलाईन आणि मक्याचं अतोनात नुकसान. ड्रोनद्वारे हत्तीच्या कळपावरती वन विभागाकडून नजर. पुणे महापालिकेचे मिशन अन्नदा. भटक्या श्वानांना जेवण देण्यासाठी महापालिकेकडून 1 कोटींची तरतूद. 5 परिमंडळांतर्गत भटक्या श्वानांसाठी फीडिंग पॉइंट निश्चित केलं जाणार.
तशाच परळीमध्ये आणखी एका अत्याचाराची घटना घडली। हातपाय बांधून मुलीवर दोघांकडून अत्याचाराची घटना। मुलीने घरच्यांना सांगितल्यानं आरोपींकडून कुटुंबियांना धमकी। दोन्ही नराधमांविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यात वैष्णवी जामकर या विवाहितेची आत्महत्या। लोणीकंद परिसरातील घटना। सासरच्या ससाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप। 8 महिन्यांपूर्वीच झालं होतं वैष्णवीचं लग्न। सासू सासऱ्यांसह पतीविरोधात गुन्हा दाखल। इगतपुरी या ठिकाणी 16 वर्षीय तरुणाचा नगर परिषदेच्या तलावात बुडून मृत्यू। कार्तिक परदेशी असं मृत तरुणाचं नाव। तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाला। नालासोपाऱ्यामध्ये विवाहित महिलेची गळफास घेत आत्महत्या। मात्र ही आत्महत्या नाही, सासरच्या मंडळीनं हत्या केल्याचा माहेरच्या लोकांचा आरोप। काजल मौर्य असं गळफास घेतलेल्या महिलेचं नाव। पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या। मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या जबर मारहाणीमध्ये मुलाचा मृत्यू। मृत मुलाच्या आईचा आरोप। नागेश जाधव असं मृत मुलाचं नाव। मुलीच्या मोबाईलवरून आता मेसेज करून नातेवाईकांनी मुलाला बोलावून मारलं। 10 जणांवरती गुन्हा देखील दाखल। नंदुरबारमध्ये कट मारण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये तणाव। दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल। दोन्ही गुन्ह्यांमधील आरोपींना अटक। शहरात शांतता राखण्याचं पोलिसांचं आवाहन। गेली 17 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला वेग। रत्नागिरी तालुक्यातील निवळी या ठिकाणी पुलाच्या कामाला गती आली। अहिल्यानगरमधल्या माळीवाडा परिसरात पैसे हिसकावून पसार झालेल्या लाला सुद्रिकेला आता अटक करण्यात आली। आरोपीने चहाच्या बहाण्यानं बाजीराव पोकळे यांचे पैसे लंपास केले। कर्जत तालुक्यातून आरोपीला अटक करण्यात आली। सोलापूरमधील कासेगावात 10 वर्षीय मुलाचा खाणीत बुडून मृत्यू। मित्रांसोबत पाण्यात पोहण्यासाठी गेला असतानाची घटना। पाण्याचा अंदाज न आल्यानं मुलगा खाणीत बुडाल्याची माहिती। लातूर जिल्ह्यातल्या जळकोट या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 2 टिप्परवर कारवाई। चालक आणि मालकांवर गुन्हा दाखल। 50 लाख रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त। नाशिकच्या येवल्यामध्ये आवाज करणाऱ्या दुचाकींवर पोलिसांची कारवाई। बुलेट सायलेन्सर मॉडिफाय करून फटाका आवाज करणाऱ्यांना आता पोलिसांनी शिकवला धडा। सायलेन्सर जप्त करून दंडात्मक कारवाई।